नमस्कार. एक भन्नाट नवीन रेसिपी बनवण्याची पद्धत आणि खास करून बोकडाची मुंडी. मुंडी म्हणले की तोंडाला पाणी सुटते. चला कशी बनवायची ते बघूया. स्वयंपाकात गारवा आणि चवीत गोडवा आणूया. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा हळद, 1 कांदा, 1 चमचा मीठ, मुंडी शिजवण्यासाठी 4 चमचे तेल. आणि आता वाटणासाठी लागणारं साहित्य: आलं, लसूण, भाजलेलं खोबरं, भाजलेला 1 मोठा कांदा, 1 वाटी कोथिंबीर, काही खडे मसाले भाजून घ्यायचे. आणि आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: 6 चमचे तेल, 1 मोठा कांदा, 5 चमचे घरगुती चटणी आणि गरम पाणी, चवीपुरतं मीठ. आता पहिल्यांदा ज्वारीचं पीठ लावून एक फोड घेऊन चोळून घ्यायचे. म्हणजे चोळून घेतल्यावर त्याला जे काही केस चिकटले असतील ते निघतात. केस सगळी निघाल्यावर आणि परत स्वच्छ पाण्याने धुवायचे. धुवून घेतल्यावर त्या मुंडीला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ लावून घ्यायचं. मी कसं लावलंय ते बघा. आणि आता गॅसवर कुकर गरम करून त्यात 4 चमचे तेल घालायचे. कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्यात गीर शिजते. आता तेल गरम झालं की त्यात पहिला कांदा घालायचा. कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा. मग कांदा भाजल्यावर त्यात हळद, मीठ लावून ठेवलेली मुंडी घालायची आणि त्यात घातल्यावर हलवून त्यावर टोपण 10 मिनिटे बारीक गॅस करून ठेवायचं. म्हणजे त्याला हळद मिठाचं पाणी सुटतंय. हे बघा पाणी कसं सुटलंय. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलंय. ते पाणी आता कुकरमध्ये घालून शिट्ट्या होण्यासाठी टोपण लावायचं आणि 7 ते 8 शिट्ट्यात बोकडाची मुंडी एकदम गिर शिजते. आता तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, कांदा, खोबरे आणि कोथिंबीर, खडे मसाले हे सगळं बारीक करून घ्यायचं. आणि आता गरम पाणी केलेलं कुकरमध्ये घालून 7 ते 8 शिट्ट्या करण्यासाठी टोपण लावून घ्यायचं. आणि तुम्ही बघा 7 ते 8 शिट्ट्यात कशी बोकडाची मुंडी गिर शिजली ती. आता गॅसवर ज्या पातेल्यात फोडणी देणार आहे ते पातेलं गरम करायला ठेवायचं. त्यात 6 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 1 मोठा चिरलेला कांदा घालायचा. कांदा जरा लालसर झाला की घरगुती केलेली 5 चमचे चटणी तेलातच घालायची. म्हणजे रस्स्याला कट येतोय. चटणी जरा भाजली की त्यात शिजवलेली मुंडी घालायची. मुंडी घातली आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच गरम पाणी घालायचं. एक टीप महत्त्वाची: मटणाला, मुंडीला किंवा चिकनला गरमच पाणी वापरायचं. नाहीतर रश्श्याला चव येत नाही आणि कुठलंही मटण चिवट होते. पाणी घालून झाल्यावर त्यात बारीक केलेला मसाला घालायचा. मी मसाला वरूनच घातलाय कारण अगोदर मसाला भाजून घेतलाय. कच्चा मसाला असला तर तेलात भाजायचा. आता रश्श्याला उकळी आल्यावर त्यात बाजूला काढून ठेवलेला मेंदू जरा तुकडे तोडून रश्श्यात घातल्यावर अजून 15 ते 20 मिनिटे उकळायचा. म्हणजे मेंदूही चांगला शिजतो. आणि शेवटी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायची. बोकडाची मुंडी चुलीवर ठेवून भाजून करता येते. तुम्हाला जर घरातच भाजून फोडायला आली तर एकदमच चांगली चव येते. अजून एक टीप: बोकडाची मुंडी शक्यतो कुकरमध्ये शिजवा. गडबडीने पटकन आवरते. बघा तेल घातलं, कांदा घातला, घरगुती चटणी घातली, अगदी मोजकेच मसाले घातले आणि तयार आहे बोकडाच्या मुंडीचा तर्रीदार रस्सा भाजी. नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.